काय राजमा काय चाललंय शिवजयंती तयारी? अरे आकर्षक मिरवणूक आणि आकर्षक लाईटीचा सेटअप लावलाय आणि आपल्या इथे तर मोठी आकर्षक देखाव पण करायचा चालला आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गल्लीतला मोठा विषय होणार आहे. वर गेले मोठा विषय होणार. काय बाबा काय चाललंय? शिवजयंती आली आहे ना. मग तयारी जोरदार चालू असेल हा? हो मग ग्रुप मध्ये लय मोठा विषय चाललाय. अरे ढोल ताशे आणि लाईट पण ठरवले सगळे. ते सगळं ठीक आहे रे, पण मिरवणुकीशिवाय तुम्ही काय उपक्रम ठेवलेत का? शिवाजी महाराजांच्या विचारांचा काय प्रचार प्रसार करताय का नाही तुम्ही? त्यासाठी वेळ नाही भावा. सगळा फोकस तर मिरवणुकीवर आहे ना, त्यामुळेच मोठा विषय होता ना. चर्चा तर होतेच रे, पण महाराजांनी काय आपल्याला फक्त चर्चा करायला शिकवले का? त्यांचे विचार, प्रजा, नीतिमत्ता याचा विचार कोण करणार? त्याचा विचार तुम्ही करताय का? अरे त्यामुळे लोकांना आनंद मिळतोय ना. अरे महाराजांच्या नावावर आम्ही कार्यक्रम करतोयच की. नाही रे भावांनो, फक्त नावाला शिवभक्त होऊन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना न्याय, स्वाभिमान आणि शिक्षण दिले. त्यांची शिवजयंती साजरी करायची म्हणल्यावर त्यांचे आदर्श पण आपल्याला पाळलेच पाहिजेत ना. अरे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? मिरवणूक पण ठेवा रे, पण त्याचबरोबर जनजागृतीसाठी व्याख्यानं, मुलांसाठी शिबिरे ठेवा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील असं काहीतरी करा. अरे खरंय भावा, आम्ही कधीच विचार केला नव्हता. तो मोठा जल्लोष करतो हेच आम्ही महत्वाचं मानलो. फक्त शिवजयंती करू नका रे, त्यांचे विचार पण आपल्या कृतीत उतरवा. खरं बोलतोयस तू पियुष. अजूनही वेळ गेलेली नाही भावांनो. मिरवणुकीशिवाय चांगले चांगले उपक्रम करा, त्यातूनच आपले नवीन शिवभक्त तयार होते. पाच भावांनो एवढंच होतं. भावांनो ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब